मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर तुम्हाला माहितीच आहे, उद्या अक्षय तृतीया आहे आणि आम्ही आदल्याच दिवशी आम्हाला व्हिडिओ करावा लागतो, म्हणजे सकाळी 10-11 पर्यंत आम्हाला टाकावं लागतो. त्याच्यामुळे आम्ही मार्केटमधून आल्यावरच करते. तर उद्या अक्षय तृतीया आहे. तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या साईडला, बऱ्हाणपूर साईडला, जळगाव मुसळ साईडला अक्षय तृतीयाच्या निमित्त साजरे करतात. आणि मी मागच्या वर्षी पण तुम्हाला दाखवलं होतं की मी कशा प्रकारे साजरे करते. पण मग आम्हाला नैवेद्यासाठी करावंच लागतं, कारण मला घागर भरावं लागते. पोरांचे वडील नाही, त्याच्यामुळं मला ते करावंच लागतं. देव जरी आमची येत नाही, पण मग सगळं मला घास वगैरे टाकावं लागतं, सगळं काही करावं लागतं. तर त्या निमित्ताने मी तुम्हाला आज सांजोऱ्या कशा करायच्या त्या पण दाखवते. आणि मी सांजा कालच भाजून ठेवलाय, कारण ना मग तो एक दिवस जर मुरला ना तर मग चांगलं व्यवस्थित होईल. आज फक्त मला लाटायचे आणि तळायचे ते दाखवायचे तुम्हाला. आणि मला कमेंट एका मुलीने केली होती माझ्या, का मावशी तुम्ही, काकू तुम्ही मला नागलीच्या पापडची चटणी दाखवा, तुम्ही कशी करता. तर ती पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे. माझ्या पुढे झाल्या का मी ती चटणी पण तुम्हाला दाखवते. तर चला मग काय काय साहित्य लागतं आणि कसं कसं सांजा मी बनवला तो मी तुम्हाला दाखवते. अर्धा किलो रवा घेतला होता आणि पाव किलो गुळ घेतला होता. या गुळाचं आपण पाणी करावं लागतं. आणि ह्या न तेल टाकता न तूप टाकता आपल्याला रवा भाजून घ्यायचा असतो. आणि लालसर रवा करायचा, कच्चा ठेवायचा नाही. कच्चा ठेवला का दाताखाली कचकच लागतो. आणि शक्यतो बारीकच रवा घ्यायचा, जाड रवा घ्यायचा नाही. तर मी अर्धा किलो रवा घेतला आणि पावशेर गुळ घेतला. इतकं सुंदर माझं सारण झालंय बघा. हे आमच्या गावाकडे सारणच म्हणता याला. किती छान झालं हे बघा, इतकं सुंदर झालंय मस्तपैकी. यात तो भाजल्यानंतर मी गुळाचं पाणी केलं आणि ते पाणी यात ठेवलं. मस्त केलं. हो, कालच केलं. आदल्याच दिवशी करावं लागतं, कारण आज मी करल तर उद्या आम्हाला नैवेद्य सकाळीच दाखवावं लागेल ना. सकाळीच उद्या आंब्याचा रस, पुरणपोळी, सांजोऱ्या, आणि ते मी दाखवलंच उद्या. मी ज्यावेळेस तुम्हाला माझी घागर भरेल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवलंच कशा प्रकारे आम्ही भरतो ते. आणि हा सांज्यामध्ये मी गुळाचं पाणी आणि थोडी वेलचीची पूड टाकलेली आहे. बाकी दुसरं काहीच टाकायचं नाही. मग तुम्ही म्हणाल का आपण दिवाळीला चारोळ्या टाकतो, परत मनुके टाकतो, खोबऱ्याचा किस टाकतो, ड्रायफ्रूट टाकतो. हे हा प्रकार टाकायचा नाही, कारण ह्या तशा नाही करत आहे. तर मी बघा एवढा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. थोडं मी यातलं काढून ठेवते आणि याच्यात मोहन करून टाकायचं आपल्याला तुपाचं. आणि पाण्याने मळायचं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी थोडासा रवा काढून, पीठ काढून घेते मैद्याचं आणि मग मळताना दाखवते तुम्हाला. किती घ्यायचं मग पीठ हे? आता आपण अर्धा किलो आणलं होतं, थोडंसं वाटीभर काढून घेऊ. एवढं काही लागणार नाही आपल्याला. तर साधारण हे अर्धा किलो मैद्याचं पीठ आहे. थोडं मम्मीने काढून घेतलंय. आणि तुम्हाला त्याचा जर सारणाचा अंदाज नसेल समजला तर कमेंटमध्ये विचारा, तसं मम्मी सांगेलच. पण मम्मी टाकलं चवीनुसार आपलं. आणि आता हे मोहन टाकले. आंबे थोडंसं गार झालंय तेल, तर मी आधी टाकून घेतले तूप आणि मग तुम्हाला दाखवते. तुपाचंच मोहन घ्यायचंय. कारण ना गरम होतं ना ते. आता थोडं गार झालं परत केलं खुसखुशीत आणि खाताना एकदम मऊ लागतात त्या. पूर्वी काही नव्हतं आमच्याकडं. गहू दळायचे आणि गव्हाच्या पिठाच्या करायचे. कशाचं मैदान कसलं काय, एवढं गरीब परिस्थिती. सण आला का गव्हाच्या पोळ्या जर खायच्या असल्या तर इतका आनंद व्हायचा आम्हाला लहानपणी. का आज आपल्या घरी गव्हाच्या पोळ्या, तर असं आम्ही खेळायचो, इतकं खायचो ना गव्हाच्या पोळ्या. तर एका व्यवस्थित मोहन टाकून घेतलं है ना मम्मी? हो. आता मळू. मळ. मऊसर मळायचं, जास्त कडकही मळायचं आणि जास्त पातळही मळायचं पण नको, म्हणजे आपल्याला त्याची पुरी लाटता आली पाहिजे. आणि भिजून थोडं 10 मिनिटासाठी ठेवायचं ते. हो बघा, छान मळलं गेलंय. आता हे मम्मी 10 मिनिटं ठेवायचं ना? हो. आपलं पीठ मळून ठेवलेलं आहे आपण. आपल्याला लगेच बनवायचे आहे, पण 10 मिनिटासाठी पीठ मळलं का थोडं मुरतं, चांगलं वाटतं. तर आपण बघा नागलीचे पापड केलेले तुम्हाला तर दाखवलेच आहे. तर मी आता याची भाजून चटणी करायची आपल्याला. याच्यावर भाजून घ्यायची. एक असे ओन मध्ये लय वेळ लागेल त्याला, इथं पटापट होईल ना, म्हणून म्हटलं चला. तर आज मम्मी तुम्हाला दाखवणार आहे नागलीच्या पापडांची मस्त चटपटीत अशी चटणी. आणि तुम्ही करून जरी ठेवली 8 दिवसासाठी किंवा तोंडी लावायला तरी काय करून ठेवायची. आणि चालू चालू मग कोथिंबीर, लाल मिरची फक्त भुगा करून ठेवायचा वरतून. म्हणजे तर मम्मीकडे जाळी आहे पापड भाजायची. प्रॉपर भाजते मम्मी. सगळे साधारण मम्मीने किती घेतले? 7-8 घेतले पापड. मम्मीने करून ठेवू. आज माझी दीदी येणार आहे
दाजी येणार आहे, ओम आणि करण येणार आहे. बघू आता संध्याकाळचा बेत काय राहील आमचा. ते नागलीचे पापड मस्त भाजून झालेले आहे आणि थोडेफार जळतातच. आता गॅसवर ओव्हनवर नाही जळत, पण ओव्हनमध्ये आपल्याला करायचीच नाही, आपल्याला हे गॅसवरच करायचे. आणि याची मजा वेगळीच आहे. आपली आपली भाजी तिथं मोकळं टाक खाली कर. तर आता ना हे कसं काय बारीक कसं करायचं मम्मी दाखवते तुम्हाला. भाजीचं आहे मम्मीकडे. तर आता थोडं हाताने हाताला टोचतं ना पावभाजीचं हे. मग मिक्सरमध्ये नाही करायचं ना, असंच करायचं आपण. नाही मिक्सर मध्ये कशाला. नाही कोणी विचारलं वगैरे. नाही मिक्सर मध्ये नाही करायचंय. मग तो मजा काही खाण्याची तिथं भुगा होऊन जाईल तिथं. कामवाली नाही आमची, भांड्यावाली. गाई गेली. तर बघा मस्तपैकी मी आपलं ते पावभाजीचं आहे ना त्याने बारीक केलं, कारण हाताने जर केलं ना ते बघा आपलं मस्तपैकी हे झाले मळून ठेचून झाले मस्त आपलं. कोणती लाल मिरची सग बाजूला आपल्याला याच्यात लाल मिरची टाकायची आहे आणि एकदम सोपी आहे मस्त. तळून पण होऊ शकते, पण तळून लगेच खावा लागेल. म्हणजे 2 पापडाचे तळून वगैरे पण खूप छान लागते. मी ना अशीच भूक लागली का मी 2-2, 3 पापडाचे करून खाल्लेली. मला खूप आवडते. अर्धा चमच मी मिरची पावडर टाकली, थोडीशी मीठ टाकायची चवीनुसार, कारण आपला ऍक्च्युली आधीच मीठ राहतं आपल्या त्याच्यामध्ये. थोडंसं टाकायचं एकदम, आणि तेल भरपूर टाकायचे मस्त. ही कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर आणि मस्तपैकी आपल्याला झटपट नागलीच्या पापडाची चटणी तयार. आपण उडदाच्या पापडांची करतोच, पण ही नागलीच्या पापडांची आहे. खूप सुंदर लागते, खूप छान लागते. तुम्ही करून पहा, एक दिवशी ट्राय करा. तळून पण होती, भाजून पण होती, पण आम्ही आता जास्त तेलकट नाही खात, त्याच्यामुळे म्हटलं आपण भाजूनच छान लागते. मेन म्हणजे चव पण लागते हा, चव पण लागते. भाजल्याची वेगळी चव लागते आणि तळल्याची वेगळी चव. तर बघा किती सुंदर वाटते. मी आता एका छोट्या बाउलमध्ये काढते आणि तुम्हाला दाखवते. बघा आम्ही आता जेवायला बसलो का मग घेऊ. साईला तर इतकी आवडते ना. आता माझा साई उद्यापासून अनुष्ठानला बसणार आहे, म्हणजे आजच त्याला जायचे मठामध्ये. त्याची सगळी तयारी करून ठेवली. उद्यापासून त्याचे उपास चालू होतील 7 दिवस. 7 दिवसासाठी उपोषण असतं ते. उपोषण नाही, म्हणजे आपण उपास असतो 7 दिवस आणि बोलायचं पण नसतं 7 दिवस. मौन धरलेलं असतं. आणि ज्या दिवशी 7 दिवस होतील, होम वगैरे होतील, तेव्हापासून ते अन्न खातील, म्हणजे जे आहे आपलं. आणि परत बोलायला स्टार्ट होतं, म्हणजे 7 दिवस बोलत पण नाही, खुनूनच सगळं करतात. तर बघा अशा प्रकारे आपली चटणी झाली. बघा खूप छान तयार झालेली आहे चटणी. हे बघा पापडाची मस्त पैकी गोळा घेतलाय त्याचा. तर मम्मीने बघा आता स्टार्ट केले करायला. आणि काय करायचं, कधी पण साईडनी पातळ लाटायची आणि मध्ये जाळ ठेवायची. आणि आपल्याला आता याच्यात हे सारण भरायचे आपल्याला. मम्मीने आधी एक पोळी अशी लाटून घेतली. तर आता बघा मम्मी कसं करते. मोठ्या मोठ्या करते ना तू, मस्त. गावाकडे अशीच करतात. काही नाही, तुम्हाला वाटत असेल खूप अवघड आहे, काकूंनी थोडं काही शॉर्टकट दाखवलं, असं काहीच नाहीये. सारण फक्त आदल्या दिवशी करून ठेवलं आणि गूळ सारण करायचं काय, फक्त बिना तेलात भाजायचंय तो. तुपात तेलात अजिबात भाजायचा नाही. गुळात भिजवून ठेवलं आपलं, म्हणजे जसं आहे तसं मम्मीने प्रमाण सांगितलं. तर असं काही वाटू देऊ नका. आणि पीठ मोहन टाकलं आणि पाण्यात मी नॉर्मल मळलं आणि 10-15 मिनिटं ठेवलं. तर असं काही अवघड नाहीये. तुम्हाला वाटत असेल काही शॉर्टकट सांगितलं किंवा काय, तुम्हाला काय वाटलं विचारच तुम्ही कमेंट करून. आपण जे पुरण सारण भरतो आणि आपण मोदका सारखं करतो, तर ती बाजू आहे ना ती खाली ठेवायची आपल्याला आणि वरतून आपल्याला लाटायचं.
मागच्या वेळेस मम्मीने तुम्हाला आठवत असेल आपला व्हिडिओ याच्या अगोदर झालेला आहे सांजोऱ्यांचा. तर मम्मीने 2 अशा आम्ही लाटून घ्यायचो आणि कापसाने मस्त मम्मी असं चिटकवले, मम्मी दाखवलं होतं. या खूप छान होता. याला एकदम पुरी सारख्या फुलतात हो, ना, खायला फुलतात. पण सुंदर. ते काय करायचं, आपण सारण भरायचं, एक पाती लाटायची, सारण भरायचं, वरतून एक दुसरी लाटायची, हम्म. ते कट करायचं आणि जो उरलेला भाग राहायचा तो कडक व्हायचा, परत तो मळायचा, म्हणजे डबल मेहनत हे भारी आहे जायची. ना शॉर्टकट. हे त्याच्याकरता हे आता मी डोकं लावलं. हे बघा, काहीच त्याला हे लागत नाही. आणि तळताना सुद्धा ही बाजू खाली टाकायची, जी आपण पॅक केलेली ती, ओके. आणि वरतून मग थोडं तुपाचं हे टाकायचं. सगळ्या प्रकारे असं करून तुम्हाला घ्यायचं. मी मम्मीने परत दुसरी कढई घेतली. नॉर्मल तुपाचा हात तसा खाली लावलेला आहे, चिटकायला नको म्हणून. मम्मी कशी काठच लाटायचे जास्त, कारण मध्ये पातळ आपण ज्या वेळेस लाटतो त्यावेळेस मध्ये हे करतो ना आपण. कशी करते मम्मी, मोदकासारखं करून घ्यायचं मम्मी. हो. लग्नातल्या पुऱ्या पण तुम्हाला माहिती, त्याची टेस्ट एक वेगळीच असते, त्या पण खूप छान लागतात. मला आणि मम्मीला खूप आवडतं पुऱ्या, म्हणजे साईला पण आवडतात पुऱ्या, म्हणजे सांजोऱ्या कोणी पुऱ्या म्हणतं. आम्ही सांजोऱ्यामध्ये मी शेवयामध्ये खूप खाते, मला खूप आवडतात शेवया, आंब्याचा रस आणि हे टाकून खाते मी. एकदम हलत घ्यायचं, कारण की असंच खाता. मध्ये सारण आहे म्हणून एकदम हलक्या हाताने घ्यायचं. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, तर इथे आहे पुऱ्या. तर मग म्हणे ही साईड खाली घ्यायची, तर एकदम तसंच करते मी आता. कारण तिच्यात तेल घुसतं ना. तर हे बघा, मग म्हणे हळूच टाक, कारण की खूप गरम तेल झालंय ना. एक एकच तळणार आहे मी, 2 तळायच्या पण नाही आपल्याला. एकदम मस्त. मस्त दिसत आहे. नाही, बारीकच आहे काय. पलटवली. आहा, मस्त फुगली आहे, टम झाली आहे, मस्त दिसतंय. माझी पुरी एक निशाणी तळली आणि मी तळली. त्याला मला थांब, मी तळून दाखवते. मम्मीने किती एकदम फुगवली. आहा, एक नंबर. जुनं ते सोनं राहतं. मम्मी असते, पडेल मम्मी. तुला माहिती त्याच्यात खूप तेल असतं, ते सगळं व्यवस्थित मम्मी प्रॉपर तेल काढून घेते. तर हे बघा, तुम्ही इकडे बघू शकता, इकडे पेपर ठेवलाय, किती छान दिसतंय ना पुऱ्या. आता मम्मी म्हटलं तू तळ, वाटलंस मी करते नाही का. आता मम्मी तळते, मी करते. केव्हा पण टाकताना ना काय करायचं माहितीये का, हे बघा इकडे आता कशी वरती आहे. काय करायचं, खालू आपण ज्यावेळेस टाकतो ना त्यावेळेस असं थोडं आपण जसे अनारसे तळतो ना तसं आपण हे करत राहायचं, म्हणजे ते एकदम भारी मस्त पैकी कुकर. आणि बारीक गॅसवरच ना. हो. बसली करायला, मग म्हणे बाई मी बसते, तू तळ. म्हटलं हो, मी तळते. आणि हे बघा, साधारण आता किती छान आपल्या अशा मस्त पुऱ्या झालेल्या आहे. हे बघा, मम्मी करून देते, मी तळते. बारीकच गॅस ठेवलेला आहे. थोडं दाबून घ्यायचं म्हणजे मस्त फुगते. छान पुऱ्या सगळ्या झालेल्या आहे आपल्या, बघू शकता तुम्ही, ते सुंदर झाले सर्व्या. आज थोड्या रंगाच्याच पुऱ्या करून ठेवल्या आहे. आणि आता मी ह्या सर्व तळल्या, मम्मीने केल्या. खूप सोपे आहे, खायला पण मस्त आहे. आणि आता उद्याच आम्हाला खायला मिळेल, कारण की उद्या मम्मी नैवेद्य ठेवेल ना. आणि ही आपली चटणी मम्मीकडे दिल्या मी आणून पुऱ्या.
ह्या पुऱ्या केलेल्या आहे, पण आता उद्या अक्षय तृतीया आम्ही नैवेद्य वगैरे काही दाखवलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही खाता येणार नाही. याच्या आधी जर थोडंसं सारण आपण खाऊन बघितलं ना तर ते चालतं, पण हे केल्यानंतर आपल्याला खाऊ शकत नाही आपण. उद्या आम्हाला अक्षय तृतीया पूजा करायचीच आहे, तर उद्या आम्ही तुम्हाला सांगू याची टेस्ट कशी. पण तुम्ही स्वतः करून बघा. 1/2 किलो हे का अर्धा किलो का होईना रवा घेऊन या. तर जो बेलीचे छोटे बेलीचा गुळ येतो ना, 1 किलोचा, अर्धा किलोचा, 1/2 किलोचा, तो गुळ घ्यायचा नाही, तो कचकच असतो. आणि जी मोठी बेली असते सुट्टा गुळ मिळतो आपल्या आरकेवर म्हणा, कुठल्याही ठिकाणी सुट्टा गुळ मिळतो. खेडेगावात तर पहिले गुळच मिळतो सुट्टा. पूर्वी काय असे हे करत तेल सुट्टा मिळतं, गुळ सुट्टा मिळतो, तूप सुट्टा मिळायचं. पण मी मोकळाच गुळ आणते. पुरणपोळीला पण तोच गुळ वापरतो आम्ही, आणि अशा काही वस्तू करायच्या असल्या तर तोच गुळ. इनिशियल आता त्या दिवशी गुलगुले खायचे होते, पण मला तिला गुलगुलेच करून देता आले नाही. आज ज्यावेळेस गुळाचं पाणी केलं त्यावेळेस मला आठवण का निशा म्हणत होती मला गुलगुले आहे तुझी मम्मी आपल्या हातच्या खाऊ घाल. आता मोठी मुलगी संध्याकाळी येणार उद्याच्या अक्षय तृतीयेनिमित्त, तर गुलगुले दोघींना खाऊ घालेन मी. मम्मी आम्हाला पहिले खूप खाऊ घालायची. आणि अशा प्रकारे मी माझी रेसिपी बनवली आहे. पापडाची चटणी आपली नागलीची, आपले नागलीचे पापड, कोथिंबीर, कांदा पण टाकू शकतो आपण, पण लगेच खावा लागेल. हा ती जर करायची आता आपण चालू कांदा कापून लिंबू वगैरे पिळून आपण खाऊ शकतो. पण आता ते टाकलेले कोथिंबीर मी धुवून कोरडी केली कपड्यावर आणि मग ती टाकली. इतकी सुंदर अप्रतिम लागते. तुम्ही पण ट्राय करा. माझी रेसिपीची तुम्हाला माझी रेसिपी तुम्ही कुठून बघता हे पण मला कमेंट सेक्शन मध्ये का नाही ते पण सांगा. मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. आणि तुमच्या काही फरमाईशी असतील त्या सांगा. तुमचं काही असेल फरमाईश काही ते पण मला सांगा. काय काय लागतं तुम्हाला करून दाखवण्याचं ते सांगा, म्हणजे मला आठवलं तर ते पण मी तुम्हाला करून दाखवेन. तर अशा पद्धतीने माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.